ती भीक मागायला आली आणि त्याने हात पकडून घरामध्ये ओढली. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या वेळी गावातील सर्व आपापल्या घरात असायचे. बाहेर कोणी फिरकत पण नव्हते. सर्व झोपेत असायचे. दुपारी जणू पूर्ण गावातील गल्ल्या सामसूम असायच्या. गावाबाहेर काही लोक झोपड्या करून राहायला आले होते. त्यामध्ये काही अशा महिला होत्या, त्या दुपारी गावात जात आणि काहीतरी मागून आणत होत्या. त्या गावामध्ये भीक मागायच्या. भीक मागून त्यांचं पोट त्या भरत होत्या. रोज पण दुपारच्या वेळी प्रत्येक गल्लीमध्ये एक एक महिला जात होती. त्यामध्ये काही मुली पण असायच्या. मुली म्हणजे वयाने तर त्या खूप मोठ्या होत्या, फक्त त्यांचं लग्न झालं नव्हतं. त्या मुलींना सचिन रोज पण बघायचा. त्याच्या नवीन घराचं बांधकाम नुकतंच झालं होतं आणि नवीन घरामध्ये तो दुपारी जात होता. तिथे तो एकटाच यायचा. त्या मुलींना बघून सचिनच्या मनात वेगळंच काही यायचं. तो रोज त्यांना बघायचा आणि कधी तर त्यांच्याकडे बघून इशारे पण करत होता. त्या मुली त्याला बघून न बघल्यासारखं करत होत्या. कधी कधी सचिनच्या गल्लीमध्ये एकटीच मुलगी यायची. एक दिवस एक मुलगी एकटीच आली होती दुपारी. कोणीही गल्लीमध्ये नव्हते. ती मागत मागत सचिनच्या नव्या घराजवळ आली. सचिनने तिला बोलावलं आणि तो तिला म्हणाला, तुला काय पाहिजे? ती मुलगी म्हणाली, काही पण द्या, जे असेल ते. सचिन तिला म्हणाला, मला पण तुझ्याकडून काही पाहिजे. सचिनचे इशारे आणि त्याचं तसं बोलणं, त्यामुळे त्या मुलीला समजलं की सचिन तिच्याबद्दल वाईट विचार करत आहे. ती म्हणाली, हे बघा, तुम्ही असा वाईट विचार करू नका. काही द्यायचं असेल तर द्या, नाहीतर नका देऊ. ती मुलगी जायला लागते. तेवढ्यात सचिन तिला बोलतो, बरं बरं ठीक आहे, देतो मी तुला काहीतरी. ती सचिनच्या दरवाजाजवळ जाते आणि सचिन तिचा हात धरून तिला आतमध्ये ओढतो. दरवाजा बंद करून सचिन तिच्यासोबत नको ते. ती मुलगी जोराने ओरडते. तिचा आवाज बाहेर जातो आणि आजूबाजूचे सर्व लोक तिथे धाव घेतात. दरवाजा आतमधून बंद असतो. दरवाजा वाजवल्यावर सचिन घाबरून दरवाजा उघडतो. सर्वजण त्या मुलीला अशा अवस्थेत बघतात की त्यांना वाटतं सचिनने त्या मुलीचे घरचे सर्व येतात आणि सचिनची तक्रार गावातील सरपंचाकडे करतात. सचिनला केलेल्या कर्माची सजा भेटते. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.